लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर 2026च्या या पुरस्कार सोहळ्यात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत. सर, काय सांगाल, लोकमतच्या मंचावर आहात, कसं वाटतंय? लोकमतचा सोहळा मी अनेक वेळा अनुभवलेला आहे. गेल्या वेळेला मला सुद्धा महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला, तो मी लंडनला घेतला होता. म्हणून लोकमतचं एक वेगळं क्रेडिट आहे. आणि लोकमत ज्या ज्या लोकांना असे पारितोषिक देतात ते समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतात. आणि मग त्या समाजातील लोकांना शोधणं, त्यांना आणणं, ज्युरीच्या माध्यमातून त्याची निवड करणं, हा सगळा अवघड प्रोसेस लोकमत करते. म्हणून त्यांचं अभिनंदन आहे. आणि या माध्यमातून एक जनतेमध्ये लोकमतचं जे स्थान आहे ते बळकट होत चाललेलं आहे, एवढं मात्र नक्की आहे. तर एक प्रश्न रॅपिड फायर छोटासा तुमच्यासोबत घेते. रॅपिड फायर छोटासा आपण घेऊयात. एकनाथ शिंदे तुमचे नेते, त्यांच्याबद्दला एक आवडणारा गुण आणि एक न आवडणारा गुण असा कोणता असेल? आवडणारा गुण म्हणजे त्या माणसाच्या मनात काही राहत नाही आणि मोकळेपणाने, ज्याला म्हणतात ना खुल्या दिलनी, खुल्या हाताने तो लोकांची कामं करत असतात. आणि न आवडणारा गुण जर म्हणलं तर ते कधीही कुणालाच नाही म्हणत नाही. त्याच्यामुळं कधी कधी आम्हाला अडचण सुद्धा निर्माण होते. होच म्हणतात, फक्त ते करताना अडचणी काय, ते म्हणतात अडचणी काही असेल, मला एकदा मी शब्द दिलाय, मला ते काम करायचंय. म्हणून त्यांचा तो गुण सुद्धा कधी कधी आम्हाला सुद्धा आवडल्यासारखं होतं. परंतु स्वभाव आहे. परंतु नेता जर म्हणाल तर आज मास लीडरच्या लाईनीमध्ये बसणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं. उद्धव ठाकरे पण तुमचे नेते होते की काही, त्यांच्यातला एक आवडणारा गुण आणि एक न आवडणारा गुण असेल? त्यांच्यातला आवडणारा गुण म्हणजे ते बोलत नाही, रिॲक्शनच देत नाही. कितीही बोला, काही बोला, तर रिॲक्शन देत नाही. हा त्यांचा मला आवडणारा गुण. कॉन्ट्रोवर्सी जायचंच नाही मला तसं ठरवतं, त्यासाठी लोक आहेत. आणि न आवडणारा गुण म्हणजे त्यांनी लोकांमध्ये जाणं आता चालू केलं पाहिजे. एका ठिकाणी बसून तुम्हाला पक्ष चालवता येत नाही हे त्यांना किती वेळा जरी सांगितलं तरी त्यांचा जो ठेका आहे ना ते सोडायला नाही. तो त्यांचा न आवडता गुण मला आवडतो. तुम्हाला जर तापट नेता हा पुरस्कार द्यायचा असेल कुणाला, तर कोणत्या नेत्याला द्याल? तापट नेत्याच्या याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आता तसा नेता पाहायला लवकर मिळत नाही. तापट नेता अजितदादा होते, पण ते नाहीत आता. आताच्या घडीला तापट नेत्याचे गुण मला वाटतं शोधावं लागतील, अशी एक आताची तरी परिस्थिती आहे. एक अभ्यासू नेता, तरुण अभ्यासू नेता तुम्ही कुणाकडे बघता आताचा पुढच्या भविष्यासाठी एक चांगला उत्तम नेता म्हणून? नाही, चांगले नेते अनेक आहेत. या विधानसभेमध्ये अनेक चांगले नेते आहेत. त्यांना असं वाटतं की मग काही लोकांना प्लॅटफॉर्म मिळत नाही, दुर्दैव आहे. परंतु नेते हे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं यामध्ये आता देवेंद्र फडणवीस आहेत, त्या सर्व विषयाचा अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही. हा त्यांच्यातला बी चांगला एक गुण आहे. विरोधी पक्षातला एक टफ फाईट देणारा नेता? मला वाटतं विरोधी पक्षामध्ये टफ फाईट देणारा नेता काही अंशी आपला आव्हाड पण आहे, परंतु समंजस नेता म्हणून जर पाहिलं तर आमचे राष्ट्रवादीचे नेते जे आहेत, त्याचं नाव काय मला लक्षात आहे, जयंत पाटील. एक सोबर नेतृत्व ज्याला म्हणता येईल ते जयंत पाटील आहे. शेवटचा प्रश्न, दोन शिवसेना एक व्हाव्या असं वाटतं का? अजूनही होप आहे का ती? नाही, आता होप राहिलेली नाहीये. आता तो काळ गेला. आता आम्ही शिवसेना म्हणून राहू. आता त्यांच्याबरोबर आमचं मनोमिलन होणं शक्य. त्यांनी तुमच्या पक्षात यावं असं काही ऑफर वगैरे त्यांना काय द्याल? नाही, आता कसले ऑफर? आता ऑफर देण्याच्या मनस्थितीत आम्ही पण नाही, ते पण स्वीकारच्या मनस्थितीत नाही. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधलात. तर लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयरचा हा पुरस्कार सोहळा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.